एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेण्याचा कारनामा त्याने केला होता आणि एक मॅन ऑफ द मॅच देखील आपल्या नावे केला होता. गंगाधर इंगोलेचा विचार केला तर वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर आहे. आणि नुकतीच शिरवणे चॅम्पियन्स ट्रॉफी देखील आपल्या नावी केले. 5 ओव्हरचा सामना आहे. मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले. अंपायरचा ग्रीन सिग्नल. अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील दोन्ही अंपायर. अमोल पाटील आणि चेतन पाटील अशी अंपायरच्या भूमिकेमध्ये जोडी पाहायला मिळते. चला फ्लाय स्लिप तैनात नाही. बॅकवर्ड पॉइंट आहे. कव्हर पॉइंट. मिड ऑफ मिड ऑन. शॉर्ट मिड विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेग. पहिलाच बॉल ऑन दी ऑफ. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. गंगाधर इंगोले डिपार्ट्स. व्हेरी फर्स्ट बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरतोय. शिरवण्याच्या स्पर्धेमध्ये देखील पहिल्याच बॉलवर गंगाधर इंगोले बाद झाला होता. या हंगामामध्ये बऱ्याच वेळा गंगाधर इंगोले पहिल्याच बॉलवर बाद होत असताना विकेटचं पतन होतंय. पहिला धक्का लागतोय श्रीकृष्ण दिवा संघाला. फलंदाज गंगाधर इंगोले बॅक टू द डगआउट. पहिलाच बॉल अकुटप्प्याचा पुल करण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकलं नाही. टॉप पेज लागले आणि फॉलो थ्रो मध्ये सागर घोरपडेने अगदी स्वतः झेल पकडलाय आणि पहिल्याच बॉलवर सफलता मिळते. पहिल्या बॉलवर ज्यावेळी सफलता मिळते ना त्यावेळेस गोलंदाजी करणाऱ्या टीमला कॉन्फिडन्स आणि भरपूर उत्साह निर्माण होतो. 0वर 1 गडी बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना नितीन मडवी आणखीन एक टॅलेंटेड क्रिकेटर आहे. अंडर 22च्या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 6 विकेट घेण्याचा कारनामा याच खेळाडूच्या नावावर आहे. आणि ज्या वेळेस आपली पोझिशन ज्या वेळेस टीमला गरज असते त्या सिच्युएशन मध्ये नितीन मडवीला बॅटिंग मध्ये नेहमीच पाठवलं जातं. यावेळेस 1 डाऊन पोझिशन मध्ये गंगाधर इंगोले परतल्यानंतर तो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पॉवर प्ले मध्ये स्पेशलिस्ट बॅट्समन म्हणून किशोर मडवीला जाणलं जातं आणि नितीनने देखील भरपूर कमी वेळात आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. सागर घोरपडेला मिळते पहिली सफलता. 1 गडी बाद 0 अशी सुरुवात झाली आहे. यावेळेस बॅकफूट लावून स्टेअर करण्याचा प्रयत्न करत असताना खूप चांगला चेंडू पाहायला मिळते. 5 ओव्हरचा सामना आहे त्यामुळे संयम आक्रमक या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तेच पाहायला मिळालं. कुठलीही घाई न करता इथे बॉलला अगदी शरीरापासून दूर खेळ आणि डॉट बॉलची सांगता होते. चांगल्या षटकाची सुरुवात होते श्री सिद्धिविनायक राबाडे टीम कडून. सागर घोरपडे या गोलंदाजाच्या माध्यमातून फटका चांगला आहे. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक फंबलिंग होतीये. बॅकअप नाहीये. क्रिकेट मध्ये फुटबॉलने प्रमाणे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू होतोय फरार आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. खराब क्षेत्ररक्षण. फंबलिंग पाहायला मिळते. ज्यावेळेस प्रतिस्पर्धी संघावर आपण प्रेशर आणण्याचं काम करतो त्याचा वेळेस अशा मिस्टेक आहे ना त्या मिस्टेक कुठेतरी घात करून जातात. नितीन मडवीच्या बॅट मधून पहिला चौकार आलाय. 4 धावांना टीमची धावसंख्याचा अकाउंट श्री गणेशा झाले. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिला चौकार आलाय या मॅचचा. अकोटाप्याचा बॉल ऑन साइड ऑन ड्राय केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगली फेकी पाहायला मिळते मंदारच्या माध्यमातून. श्री सिद्धिविनायक टीमचा विचार केला तर या टीमने अगदी खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट सध्याच्या हंगामात खेळले. रिद्धी सिद्धी कोपरी संघाला पराभूत केलं. दिवाळी मस्तांग टीम मध्ये त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि फक्त 5 धावा धावफलकावर लगेच 1 गड्याच्या मोबदल्यात श्रीकृष्ण दिवा टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सकाळचा सत्र आहे. आज फायनल डे आहे. या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस रंगला जातोय. अवे फ्रॉम द बॉडी इशारापासून दूर डॉट बॉलची सांगता होत असताना पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. 1 षटक इथे संपुष्टात आला आणि टीमची धावसंख्या फक्त 5 धावा. 1 गडी बाद 5 धावा. खूप चांगलं षटक सागर घोरपडेचं पाहायला मिळते.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. संयमाचं क्रिकेट पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. पहिल्याच बॉलवर गंगाधर इंगोलेचे विकेट प्राप्त झाली श्री सिद्धिविनायक राबाडी टीमला. त्यामुळेच दडपणामध्ये अडचेल. पण प्रामुख्याने विचार केला तर श्रीकृष्ण दिवा टीम, ज्या टीमकडे क्रमांक 9 आणि 10 पर्यंत देखील बॅट्समन आहेत, त्यामुळेच ही चिंतेची बाब नसेल. पण या 5 ओव्हरच्या खेळामध्ये जास्तीत जास्त धावा करावा लागतील. वेलकम संतोष मात्रे, सँडी सरांचं देखील आगमन झालंय. कोलबटापाचा चेंडू, जयसिंग गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवर नितीन मडवीला परत पाठवलाय. काय घडलंय? या दुसऱ्या ओव्हरची सुरुवात देखील दमदार पाहायला मिळते. गंगाधर इंगोले पाठोपाठ आता नितीन मडवीला देखील परतावा लागेल. दुसरा धक्का लागतोय श्रीकृष्ण दिवा संघाला. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 5. खराब सुरुवात श्रीकृष्ण दिवा टीम, ज्या टीमला नेहमीच बलवान संघ म्हणून संबोधलं जातं. येलो जर्सी मध्ये नेहमीच टीम ऑस्ट्रेलिया प्रमाणे हा संघ देखील परफॉर्मन्स करताना दिसतो. नितीन मडवी परतलाय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. न्यू बॅटर, ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं काही स्पर्धेमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली, इम्पॅक्टफुल परफॉर्मन्स केला आणि अगदी शांत स्वभावाचा खेळाडू आहे आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने बॅटिंग देखील आम्ही त्याची पाहिली. मनोज मडवी फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. प्रत्येक खेळाडूचा क्रमवार जर पाहिला ना तर श्रीकृष्ण दिवा टीम मध्ये बदलता गेलाय. ज्याप्रमाणे टीमचा अपडाऊन्स येतो, ज्याप्रमाणे टीमचा परफॉर्मन्स होतो, त्याप्रमाणे बॅटिंग मध्ये या क्रमामध्ये कुठेतरी बदल केला जातोय. मनोज मडवी स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. हा खेळाडूने देखील इम्प्रेस केलंय, इम्पॅक्टफुल बॅटिंग केली. जयसिंग गोलंदाजी ट्रॅकवर. खोलबट्टापाचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला बॉल. ऑफ स्टंपवर यॉर्कर चेंडू, हे अस्त्र वापरलं गेलंय. इम्प्रेसिव्ह कामगिरी श्री सिद्धिविनायक राबाडी टीम कडून. पहिल्या 2 ओव्हर मध्ये प्रभावित केले. टीमची धावसंख्या फक्त 5 धावा. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ संपलाय आणि ते 5 धावा म्हणजे एक चौकार आला, तो देखील फंबलिंग झाला होता. म्हणजेच आणखीन एक या 9 बॉल मध्ये एकही प्रॉपर कनेक्शन झाला नाही. येथे प्रॉपर कनेक्शनची गरज होती आणि तो प्रॉपर कनेक्शन येतोय मनोज मडवीच्या बॅट मधून. बॉल अगदी समोर होता आणि बॉल समोर असल्यावर बॅट्समन म्हणेल ये दिल मांगे मोर. षटकार. मनोज मडवीच्या बॅट मधून षटकार आलाय अगदी इन टू द स्लॉट. सीमारेषी पलीकडे लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. इथे देखील फटका चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण नाहीये. चेंडू होईल फरार. मनोज मडवीच्या बॅट मध्ये येतोय आणखीन एक लाजबाब क्रॅकिंग चौकार. 4 धावा. सुपर बॅटिंग. मी मगाशी म्हटलं होतं की या खेळाडूने इम्प्रेस केलंय, या खेळाडूने प्रभावित केलंय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. धावसंख्येला आकार येत असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. 11 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. मागच्या 2 बॉलवर 10 धावा येत असताना मागच्या 9 बॉल मध्ये कुठेतरी प्रेशरवर आणण्याचं काम केलं होतं. उघ्या 10व्या बॉलवर षटकार आला. 11व्या बॉलवर चौकार आला. अतिशय प्रभावित करणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मनोज मडवीच्या माध्यमातून. इथे देखील फटका चांगला आहे. व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ प्लेसमेंट. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनोज मडवी सेट ऑन फायर. 6 धावांसाठी षटक क्रमांक संपला गेलाय. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर. या ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहिले तर 16 धावा आल्यात. सुपर बॅटिंग. मनोज मडवी काय बॅटिंग करतोय. 2 षटकार 1 चौकार आपल्या टीमसाठी
16 धावांचं कंट्रीब्युशन देत असताना जे धावसंख्या कुठेतरी थांबली होती त्या धावसंख्येला आकार येण्याचं काम मनोज मडवी करत असताना दोस्ती ग्रुपचे सगळे सदस्य ज्या पद्धतीने मेहनत संपूर्ण स्पर्धेसाठी आयोजनासाठी ज्या पद्धतीने त्यांनी सहकार्य केलं त्याचं कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सागर गोरपडे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आला. किशोर मडवी स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. यावेळी देखील फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे. झेल पकडला जातोय. परतावा लागेल किशोर मडवी म्हणजेच 2 सलामीवीर तंबूच्या दिशेने पाठवण्यामध्ये एक महत्वाची भूमिका राहिली सागर गोरपडेची. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना व्हेरी डेंजरस मॅन मिस्टर जयेंद्र किसन मडवी फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होत असताना अशी सिच्युएशन अशाच क्रुशल मुवमेंट मध्ये शिरवणे चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये जयेंद्र मडवीच्या 32 धावांची झंझावत खेळी आपल्या टीमला चॅम्पियनशिप पटकावण्यामध्ये फार महत्वाची ठरली होती. आणि एक अनुभवी खेळाडू आहे आणि मजबूत खांद्याचा हा खेळाडू आहे. ज्या ज्या वेळेस टीमला गरज असते त्या वेळेस त्याचा परफॉर्मन्स नेहमीच बरसताना आम्ही पाहिलाय भरताना आम्ही पाहिलाय. इथे चांगला बॉल ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी डॉट बॉलची सांगता होत असताना पहिल्या बॉलवर विकेट. आणि काय घडलं खराब क्रिकेट म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत असताना मनोज मडवीला बाद करण्यासाठी हा गेम प्लॅन होता. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित क्लोज कॉल असू शकला असता. तर 22च्या स्वरूपात सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर 22-22. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. मनोज मडवी 2-3 मोठे फटके पाहायला मिळाले. बॉल किती झाले 2 चेंडूचा खेळ संपला. 22च्या स्वरूपात सिंगल मिळते. इथे देखील फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर मनोज मडवीच्या बॅट मधून येतोय हा आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषा पार षटकार. लाजबाब बॅटिंग बघा. मनोज मडवीची बॅटिंग जर पाहिली तर पहिला बॉल डॉट बॉल खेळला त्यानंतर षटकार त्यानंतर चौकार त्यानंतर लगातार षटकार म्हणजे तब्बल 22 धावा 5 बॉल मध्ये आपल्या खात्यामध्ये जमा करतोय मनोज मडवी. इथे देखील प्ले एन मिस डॉट बॉलची सांगता होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलीये 27 या आकड्यावर. 28 धावा दाखल करायला लागलीत. 28 धावा 28 मधील 22 धावा आतापर्यंत मनोजच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. सुपर बॅटिंग. फुललेंचा चेंडू आहे. काय घडलंय चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळते. चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. एका धावाने टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर 29 धावा दाखल करायला लागलीत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना अकोटपाचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. काय घडलंय जयेंद्र मडवीला देखील परतावा लागेल. चौथा धक्का लागतोय. आतापर्यंत श्रीकृष्ण दिवा टीमचे सगळेचे सगळे 4 फलंदाज अपयशी ठरलेत. गंगाधर इंगोली 0वर बाद झाला. नितीनने देखील इतके काही परफॉर्मन्स केला नाही. यस किशोर मडवी देखील लवकर बाद झाला. आणि पहिलाच बॉल जर पाहिलं तर सामना करत असताना दुसऱ्या बॉलचा सामना करत असताना 0वर परतलाय जयेंद्र मडवी. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर. 3 ओव्हरचा खेळ संपला. या ओव्हर मध्ये फक्त 8 धावा खर्च झाल्यात. चांगली गोलंदाजी सागर घोरपडेचे 2 षटक आपण जर पाहिलं तर 13 धावा खर्च केलेत आणि 13 धावा खर्च करत असताना 3 गडी बाद केलेत.
पुन्हा एकदा इम्पॅक्टफुल बॉलिंग परफॉर्मन्स सागर गोरपडेची पाहायला मिळते या मॅच मध्ये. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना मिस्टर अनिकेत पाटील मैदानामध्ये दाखल झाला. चला, सागर गोरपडेचं स्पेल संपल्यानंतर त्याचाच बंधू शुभम गोरपडे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. म्हणजे एका टीम मध्ये 3 बंधू खेळतात. शुभम गोरपडे, सागर गोरपडे आणि आकाश गोरपडे हे 3 बंधू मात्र आपल्या टीमसाठी योगदान देत असताना आणि या तिन्ही खेळाडूने देखील भरपूर चांगलं योगदान दिले श्री सिद्धिविनायक राबाडे टीमसाठी. मनोज मडवी हा एक की फॅक्टर असणार आहे श्रीकृष्ण दिवा टीमसाठी, जो भरवशाचा फलंदाज आहे आणि सेट झालाय, चांगली बॅटिंग करतोय. खोलवटपाचा चेंडू कुदून काढलाय. चेंडू जातो डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना काय घडलंय? खराब क्रिकेट. एक धाव फार महत्वाची आहे. जिकडे 1 धाव होती तिकडे 3 धावा मिळतील. एक धाव. आणि हेच गेम प्लॅन केलं जात आहे श्रीकृष्ण दिवा टीमच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग सुरू आहे. मनोज मडवीने इम्प्रेस केलाय. शिरवणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील शिरवणे चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील अगदी महत्वाच्या क्षणाला त्यांनी चौकार षटकार लगवले होते आपल्या टीमसाठी. या मॅच मध्ये देखील तेच करतोय. बॅटची एज, फ्लाय स्लिप तैनात नाहीये, त्यामुळेच 1 धाव मात्र जरूर मिळेल. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 33 या आकड्यावर. जर 50-55 पर्यंत मजल मारली तर नक्कीच श्रीकृष्ण दिवा टीम या धावा डिफेंड करण्यासाठी अगदी कॅपेबल असेल, कारण की इतकी स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे या टीमकडे. फ्लायटेड चेंडू आहे. काय घडलंय? झेल घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि कॅच होईल. ड्रॉप. विकेट कीपर अजयच्या माध्यमातून कॅचेस विन द मॅचेस. श्री सिद्धिविनायक राबाडे टीम कडून फिल्डिंग मधून भरपूर मिस्टेक झाले. पहिल्याच ओव्हर मध्ये कव्हर रिजन मध्ये चौकार सोडण्यात आला. त्यानंतर मागच्या बॉलवर ओव्हर थ्रो झाला. या बॉलवर देखील जर पाहिलं तर कॅच ड्रॉप करण्यात आली. अशा छोट्या छोट्या चुका तुम्हाला मोठे मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागते. 3 मिस्टेक या मॅच मध्ये. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. खोलबटापाचा चेंडू आहे. धाव घेण्यासाठी इंटरेस्ट दाखवला होता मनोज मडवीने, पण परत पाठवले. डॉटबॉलची सांगता होती. चांगलं षटक म्हणावं लागेल या ओव्हर मध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर 3 आणि मागच्या 2 बॉलवर 2 सिंगल आली, म्हणजे 4 बॉल मध्ये 5 धावा खर्च केलेत. फुलंदाचा चेंडू आहे. फ्लाइट आहे. काय घडलंय? खराब क्षेत्ररक्षण. आणखीन एक मिस्टेक पाहायला मिळते. सागर गोरपडे ज्याने गोलंदाजी मध्ये चांगलं योगदान केलं, पण आता फिल्डिंग मध्ये अगदी खराब परफॉर्मन्स पाहायला मिळते. कॅच ड्रॉप झाली, किंबहुना चौकार देखील पाहायला मिळाला. 4 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना 38 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. श्रीकृष्ण दिवा टीम बरेच मिस्टेक झाल्या सिद्धिविनायक राबाडे टीम कडून या मॅच मध्ये. इथे देखील कुलबटप्पाचा चेंडू आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आणि काय घडलं? आणि 2 धावा इथे कंप्लीट होत असताना असं वाटलं होतं डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, पण त्याने टर्न घेतला. असं वाटलं चौकाराच्या दिशेने जातोय, तिकडे देखील चेंडू थांबला आणि 2 धावा मिळतील. षटक क्रमांक संपले गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 40 या आकड्यावर. 4 गडी बाद 40 धावा फलकावर लागलीत. उर्वरित शेवटचं षटक आहे. या शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा केल्या जातील ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे.
आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चला नेक्स्ट मॅच साठी पुन्हा एकदा आपण कॉल देऊया. कोणाची मॅच आहे? गावदेवी राबाडे आणि टीम शिरवणे या दोन्ही टीमने रिपोर्टिंग करायचं आहे. विनंती करतोय. अक्षय पाटील यांचं देखील आगमन झालंय. पहिल्या बॉलवर चौकार आला. इथे देखील खोलबट टप्प्याचा चेंडू, खूप चांगला चेंडू पाहायला मिळते. षटक क्रमांक अखेरचा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर राहुल टक्के गोलंदाजी ट्रॅकवर. एक फिरकीचा जादूगर आहे राहुल टक्के. खोलबट टप्प्याचा चेंडू आहे, अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न करत असताना धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का नाही. एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 46 आकड्यावर. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. अनिकेत पाटील शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे. फुल्लरलेनचा चेंडू फेकून दिलाय सीमा रेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. ज्युसी फुलटॉस वर आय एम द बॉस सांगणारा अनिकेतच्या बॅट मधून षटकार आलाय. 6 धावांना टीमची धावसंख्या 52 या आकड्यावर. मी मगाशी म्हटलं होतं की 50 धावा क्रॉस झाल्या तर या धावा करणं इतकं सोपं नसणार आहे टीम श्री सिद्धिविनायक राबाडे संघासाठी. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. या ओव्हर मध्ये धावा येत असताना पाहायला मिळतील. 52 धावा दाखल करावं लागलीत. हे देखील फटका चांगला आहे. ऑन द राईस फटका लगवला जातोय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या 58 या आकड्यावर. अनिकेत पाटीलने शेवटच्या बॉलवर शेवटच्या ओव्हर मध्ये आक्रमण करायला सुरुवात केली. जो अनिकेत पाटील मागचे काही चेंडू शांत होता, पण या खेळाडूला जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही. 2 षटकार लगवले गेलेत. टीमची धावसंख्या 58 या आकड्यावर. शेवटच्या बॉलवर देखील येतोय चौकार. अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 62 या आकड्यावर आणि 63 धावांचं टार्गेट उभं केलंय. शेवटच्या ओव्हर मध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 22 धावा खर्च केल्यात राहुलने आणि अशा तऱ्हेने 62 धावा दाखल करायला लागले. 63 धावांचं टार्गेट उभं केलं गेलंय. शिरोणे टीम कॅप्टन आणि रावाडे टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच गावदेवी शिरोणे वर्सेस टीम गावदेवी राबाडे वर्सेस शिरोणे 11 शिरोणे. प्लीज रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल.
चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते श्रीकृष्ण दिवा वर्सेस श्री सिद्धिविनायक राबाडे टीम. पहिला डाव आपण पाहिला. पहिल्या डावामध्ये सुरुवात खडतर झाली होती. श्रीकृष्ण दिवा टीम बॅटिंग करत असताना पहिल्या 3 ओव्हरमध्ये प्रभावित कामगिरी झाली होती, पण त्यानंतर मनोज मडवीचा अफलातून खेळ पाहायला मिळाला आणि मिडल बॉर्डरमध्ये येऊन आपल्या टीमसाठी तब्बल 36 धावांचं योगदान दिलं आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अनिकेत पाटीलने आपली दमखम दाखवली आणि 2 षटकार लगून आपल्या टीमला मात्र 60+ धावा करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. 62 धावा दाखल लागलेत. 63 धावांचे टार्गेट उभं केले आणि त्याचा धावांचा पाठलाग करण्यासाठी राबाडे टीम कडून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना सागर गोरपडे आणि त्याच्या समेत फलंदाज प्रकाश राठोड. क्षमता आहे, एबिलिटी आहे. प्रकाश राठोडचा विचार केला तर आजही बेलापूरची स्पर्धा मला आठवते की त्या स्पर्धेमध्ये काय रिद्धी सिद्धी कोपरी टीमच्या अगेन्स्ट हल्ला चढवला होता आणि महत्वाची भूमिका बजावली होती. या 2 खेळाडूंवर भरपूर जबाबदारी असेल, पण गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय ज्याने ग्रामीण क्रिकेट खुल्या गटाचं क्रिकेट गाजवलं. मिस्टर गंगाधर इंगोले हा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. या टीमचा प्रमुख अस्त्र, या टीमचा एक महत्वाचा खेळाडू. पहिलं षटक, पहिलाच बॉल इनसाइड आउट थ्रू द कव्हर. चेंडू जातोय दणदण करत सीमा लगत. क्षेत्ररक्षण आहे, खूप चांगलं केलं जात आहे. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना पहिल्याच बॉलवर खूप चांगला प्रॉपर टायमिंग झालं होतं, पण हेच टायमिंग करण्यासाठी श्रीकृष्ण दिवा टीमला तब्बल 9 चेंडूची प्रतीक्षा करावी लागली होती. पण त्यानंतर मनोज मडवीने ज्या पद्धतीने बॅटिंग केली, सुपर बॅटिंग, आपल्या टीमसाठी योगदान दिलं. पहिल्या बॉलवर 2 धावा. अको टप्प्याचा बॉल, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी पडल्यानंतर भन्नाट वेग धारण करत असताना आदरणीय शांताराम मडवी साहेबांचं आगमन झालंय. श्रीकृष्ण दिवा टीमचे एक लेजंड खेळाडू आहेत, त्यांचं देखील सरचे स्वागत आहे. वेलकम सरचे स्वागत आहे. शांतारामजी मडवी साहेब दिवा नगरीचे एक ज्येष्ठ क्रिकेटर, त्यांचं देखील सरचे स्वागत आहे. कोलबट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये वेकेंट एरिया आहे. प्रयत्न करेल हेमंत पाटील, पण चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सागर गोरपडेच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा दाखल करावं लागलीत. धावा करण्यासाठी स्टार्ट इम्पॉर्टंट आहे, पण श्रीकृष्ण दिवा टीमचा जर विचार केला तर स्टार्ट इतका चांगला झाला नव्हता, पण शेवट चांगला करण्यात आला. म्हणूनच सुरुवात आणि शेवट ह्या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येतोय. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 7 या आकड्यावर. 7 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. 12ची सरासरी किंबहुना 12 पेक्षा जास्त सरासरीने धावसंख्या उभारायची. हे सरासरी राखूनच बॅटिंग करावे लागेल. कोलबट टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न करत असताना पायाने चेंडू अडवला जातोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण नितीन मडवीचं पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. 8 धावा दाखल करावं लागलेत. गंगाधर इंगोले हे महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये कमी धावा जर दिल्या तर नक्कीच प्रेशर येईल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 बॉलचा केस संपलाय. 8 धावा दाखल करावं लागलेत. प्रकाश राठोड मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातोय, पण या शेवटच्या 2 बॉलवर काय करेल हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. अको टप्प्याचा बॉल टायमिंग होऊ शकला नाही. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एका धावावर समाधान मानावं लागेल. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 धावा दाखल करावं लागलीत. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. सागर गोरपडेच्या बॅट मधून एक चौकार आला. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील.
राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना गंगाधर इंगोले या ओव्हरमध्ये. इथे लाईन मिस केली, व्हाईट बॉलचा इशारा. वेगावर स्वार होण्याचा प्रयत्न करत असताना वेगावर नियंत्रण ठेवणे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. व्हाईट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा येणं म्हणजेच चांगली सुरुवात म्हणावं लागेल रबाडे टीमसाठी. आखोटाप्पाच्या बॉलला हुक केलाय, चेंडू जातोय सीमा लगत, अंपायरचा इशारा येतोय, डिक्लर झोन मध्ये सिंगल मिळते. एका धावाने षटक संपलं गेलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनगडी बाद 11 धावा अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 5 ओव्हरचा सामना आहे. 11 धावा दाखल करायला लागलीत. 24 बॉल अजूनही जर पाहिलं तर 52 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. त्यामुळेच एक चांगली बाब असेल सिद्धिविनायक रबाडे टीमसाठी. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे. 63 धावांचं टार्गेट उभं केलं गेलं. प्रकाश राठोड आणि सागर गोरपडे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शिवम पांडे बिट्टू गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना पहिलाच बॉल ऑन साइडला, बॉल इनटू द स्लॉट, बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. प्रकाश राठोडच्या बॅट मधून येतोय पहिला धमाका. 6 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 17 स्कोर बोर्ड. 17 धावा दाखल करायला लागलीत. पहिलाच बॉल अगदी स्लॉट मध्ये बॉल होता आणि प्रकाश ज्यासाठी जाणला जातोय पहिल्या बॉलवर षटकार. इथे देखील बॉलर बॅक ड्राईव्ह सबरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करत असताना फॉलो थ्रो मध्ये कॅच पकडणार आणि तितक्याच कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळते. कॅच ड्रॉप होत असताना जीवनदान मिळते. चला शिरवणे टीम रिपोर्टिंग करा. टॉस साठी लगेचच तैनात व्हा. राबाडे वर्सेस शिरवणे असा सामना आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय त्यामुळेच कॅप्टनला विनंती असेल की लगेचच टॉस साठी या. यावेळी समोरच्या दिशेने आणखीन एक तडाखा डाऊन द ग्राउंड. 6 धावांसाठी प्रकाश राठोडच्या बॅट मधून षटकार आलाय दुसरा. टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. अजूनही 40 धावा करायचे आहेत. मॅच ऑन आहे. चेज इज ऑन. सिद्धिविनायक रबाडे टीम चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला. प्रकाश राठोड दोन्ही बॉल जर पाहिले तर अगदी लेंथ बॉलला पिक केलाय आणि फेकून दिलाय सीमा रेषे पलीकडे. पॉवर प्ले मध्ये एक पॉवर हिटिंग पाहायला मिळते. चिंतेचं वातावरण असेल. 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आपण जर पाहिले तर उर्वरित जर पाहिले तर 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता. 21 बॉल 40 धावा. मॅच ऑन आहे त्यामुळे संधी असेल. प्रकाश ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ना आपल्या टीमसाठी फार महत्वाची भूमिका आहे. सागर गरुपडे प्रकाश राठोड हे 2 सलामीवीर फार महत्वाचे आहेत. पहिल्या 3 बॉलवर 12 धावा खर्च केलेत. पहिल्या ओव्हर मध्ये 11 धावा खर्च केले होते गंगाधर इंगोलेने. ते देखील गंगाधर इंगोलेच्या तुलनेने महागडं षटक म्हणावं लागेल.
दोन्ही ओव्हरमध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या. त्यामुळेच या पॉवर प्ले मध्ये चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. सिद्धिविनायक राबाडा टीम 23 धावा, 3 चेंडूचा खेळ संपलाय. गोलबटापाचा चेंडू, खूप चांगला बॉल पाहायला मिळते. सुपर चेंडू, लाजवाब चेंडू. अशी गोलंदाजी करावी लागेल जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर. या दोघांपैकी एका खेळाडूला बाद करावा लागेल आणि डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावे लागतील. चला शिरवणे टीम, शेवटचा कॉल असेल, रिपोर्टिंग करा. चार बॉलचा केस संपला. टीमची धावसंख्या 2300 आकड्यावर. 23 धावा दाखल करावं लागलीत. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, चेंडू हवेत आहे, आसमानी टोला. प्रकाशच्या बॅट मधून येतो षटकार. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. या ओव्हरचा तिसरा धमाका. 6 धावांना टीमची धावसंख्या झपाट्याने वाढत असताना 29 आकड्यावर. 29 धावा दाखल कराव्या लागलीत. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना अवघ्या 34 धावांची आवश्यकता असेल. 19 बॉल 34 धावा. मॅच आता कंट्रोल मध्ये आणि मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला जर पाहिलं तर टीम सिद्धिविनायक राबाडेची संघ. शिवम पांडे एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणावं लागेल. या ओव्हर मध्ये 18 धावा खर्च झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत असताना लोअर फुलटॉस चेंडू आहे. बॅटची इनर एज, चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 19 धावा खर्च करत असताना षटक क्रमांक संपले गेले. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 30 धावा दाखल कराव्या लागलीत. आता उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता. 18 बॉल 33 धावा, 33 धावा 18 चेंडू. मॅच ऑन आहे. दोन्ही बॅटरने चांगली पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळाली. श्रीकृष्ण दिवा टीमला करावा लागेल वापसी. गंगाधर इंगोले हे एकमेव आता माध्यम असेल. हे षटक फार इम्पॉर्टंट असेल श्रीकृष्ण दिवा टीम साठी. या षटकामध्ये धावा थांबवणं गरजेचं असणार आहे. शेवटची 2 षटकं देखील तितकीच महत्वाची असणार आहे. अतिशय चांगला परफॉर्मन्स. वेलकम श्रेयश पाटील, आपलं सरस स्वागत आहे. 18 बॉल मध्ये अजूनही करायचे 33 धावा. 63 धावांचा पाठला करत असताना पहिलाच बॉल समोरच्या दिशेने, स्ट्रोक चांगला आहे. नितीनच्या डोक्यावरून समोरच्या दिशेने येतोय. फलंदाज सागर घोरपडेच्या बॅट मधून चौकार आलाय. पहिल्याच बॉलवर 4 धावा. आता इक्वेशन बदललंय. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता. 17-29 इक्वेशन पाहायला मिळते. सुपर बॅटिंग. चला कॅप्टन आलाय शिरवणे टीमचा. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत, लक्षात घ्या. इथे देखील बॅटची एज, धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना फंबलिंग पाहायला मिळते. सिंगल मिळते. 1-1 धाव. तिथे टाळ्यांचा गजर होतोय. पण स्मशान शांतता सध्याच्या घडीला श्रीकृष्ण दिवा टीमच्या डगआउट मध्ये आहे. नुकतीच शिरवणे चॅम्पियन्स ट्रॉफी झाली. दमदार आयोजन पाहायला मिळालं. आई गावदेवी 11 शिरवणे टीमच्या माध्यमातून आणि तोच संघ देखील मैदानाच्या आतमध्ये उतरताना दिसेल. पहिल्या 2 बॉल मध्ये 5 धावा येत असताना इथे फटका चांगला आहे. गंगाधरच्या अगेन्स्ट हल्ला बॉल केला जातोय. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर प्रकाश राठोड. गंगाधर इंगोलेवर अटॅक केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 41 आकड्यावर. 22 धावांची आवश्यकता आहे.
15-22 इक्वेशन आलाय. 15 बॉल 22 धावा. पंधरा बॉल 22 धावा. गंगाधर इंगोलेचे हे षटक फार महत्वाचं होतं. या षटकामध्ये धावा थांबवणं गरजेचं होतं, पण गंगाधर इंगोले पहिल्या ओव्हरमध्ये देखील 11 धावा खर्च केले. आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 3 बॉलमध्ये 11 धावा. ज्या 20 लिडिंग गोलंदाज या गोलंदाजाच्या ओव्हरमध्ये धावा येतात त्यावेळेस टीम प्रेशरमध्ये असतं. पण सध्या जर पाहिलं तर प्रेशर आहे श्रीकृष्ण दिवा टीमवर. पहिल्याच मॅच मध्ये कडवा आव्हान. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा बलवान संघ यावेळेस बॅकफुटला जात असताना 15 बॉल 22 धावा. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. आता 14 मध्ये 21 धावा करायचे. 14 बॉल 21 धावा. 14 चेंडू 21 धावा. 4 बॉल मध्ये 12 धावा खर्च केलेत गंगाधर इंगोलेने. दोन्ही बॅटरचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे. 42 धावा दाखल लागत असताना टप्प्याचा बॉल फटका फसला. चेंडू हवेत आहे. इथे झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना पहिली धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावा कंप्लीट. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 आकड्यावर. 44. चव्वेचाळीस धावांची पार्टनरशिप आतापर्यंत या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज गंगाधर इंगोले तयार होते. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली. फंबलिंग पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना 2 धावा इथे कंप्लीट होत असताना रनिंग बिटवीन द विकेट लाजबाब आहे. षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. 46 धावा धावफलकावर लागत असताना आता उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉल मध्ये करायचे 17 धावा. 12 चेंडू 17 धावा. मॅच आवाक्यामध्ये आहे. मॅच कंट्रोल मध्ये आहे. पण क्रिकेट हा निश्चिताने भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नियम नाही. त्यामुळेच हा खेळ बदलू शकतो. एखादा मॅजिक स्पेल एखादा विकेट या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करू शकतो. 12 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. तर 12 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. अगदी भरपूर स्पर्धेमध्ये भल्या भल्या संघांना पराभूत करण्याची क्षमता सिद्धिविनायक राबाडे टीमने सध्याच्या हंगामात ठेवली. पण काय परफॉर्मन्स पाहायला मिळते. प्रकाश राठोड आणि सागर गोरपडे. गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत पाटील आलाय. पहिलाच बॉल फेकलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषी पलीकडे प्रकाश राठोडच्या बॅट मधून येतोय षटकार. आता बॉल 2 रन्स. 11 मध्ये 11 करायचेत. 11 चेंडू 11 धावा. 63 धावा श्रीकृष्ण दिवा टीमच्या बॉलिंग लाईनअपच्या अगेन्स्ट करणं इतकं सोपं नाहीये. पण अगदी जर पाहिलं तर या मॅच मध्ये जी पार्टनरशिप पाहायला मिळते 52 धावांची पार्टनरशिप. जोरदार टाळ्या झाला पाहिजे बॅटरसाठी. नाबाद 52 धावांची पार्टनरशिप. आता 11 बॉल मध्ये 11 धावा करायचेत. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर प्रकाश राठोड. फटका चांगला आहे. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मयूरवाणी वेगाने येईल. एकच धाव मिळते. आता 10 मध्ये 10 करायचेत. 10 चेंडू 10 धावा. 53 धावांची एक झंझावट खेळी करत असताना प्रकाश 34 आकड्यावर खेळतोय. सागरी 17 या आकड्यावर खेळतोय. त्यामध्ये फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. गंगाधर इंगोले त्या खाली येत असताना चूक होणार नाही. सागरला परतावा लागेल. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय
आणि पहिली सफलता मिळते. 52 धावांची पार्टनरशिप इथे खंडित होत असताना सागर गोरपडे बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद होत असताना इथे मोमेंटम शिफ्ट होईल का, या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल का. आता 9 मध्ये 10 करायचे, 9 बॉल 10 धावांची आवश्यकता. टाळ्यांचा कडकडाट होतोय. काय बोलतो. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 9 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना अजय आलाय. 9 बॉल 10 धावा. अनिकेत पाटीलने पहिली सफलता त्याला प्राप्त होती. मॅच मध्ये आता पुन्हा एकदा वापसी करण्याची संधी आहे. डॉट बॉल करावे लागतील. इथे चांगला बॉल ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. 8 मध्ये 10 करायचे. 8 बॉल 10 धावा. मगाशी म्हटलं होतं एखादा विकेट मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करेल. आता 8 बॉलचा सामना बाकी आहे. 8 बॉल मध्ये 10 धावा करायचे. सिद्धिविनायक राबाडे टीमला 11 मध्ये 11 करायच्या होत्या. अशा सिच्युएशन मध्ये मॅच आता वेगळ्या ठिकाणी जात असताना बॅटची एज कॉट बिहाइंड. खूप चांगला झेल पकडला जातोय. अनिकेत पाटीलने कमबॅक केले, वापसी केली या ओव्हर मध्ये आणि विकेटचं पतन होत असताना दुसरा धक्का देत असताना आणखीन एक फलंदाज अजयला परतावा लागेल. 0 वर परतलाय. आता 7 मध्ये 10 करायचे. मागच्या 4 बॉल मध्ये फक्त सिंगल आली आणि 2 विकेट प्राप्त झात असताना 7 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर गोपी रेड्डी. HPL मध्ये गोपी रेड्डीचा धमाका मी सातत्याने याच मैदानावर पाहिलाय. टेन्शनचं वातावरण आता सिद्धिविनायक राबाडे टीमच्या डगआउट मध्ये असेल, कारण की ही मॅच बॉल टू रन्स होती. पण आता 7 बॉल आणि 7 बॉल 10 धावांची आवश्यकता. 12 बॉल 17ची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवर षटकार आला. त्यानंतर 11 मध्ये 11 असं इक्वेशन आपण पाहिलं आणि बघता बघता 7 बॉल 10 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर ऑन ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये गंगाधर इंगोले, या टीमचा सर्वाधिक चांगला क्षेत्ररक्षक. आणि 1 धाव मिळते. 1 धावाने षटक क्रमांक संपले गेले. 4थं या ओव्हर मध्ये अनिकेत पाटीलने जर पाहिले तर तब्बल फक्त 8 धावा खर्च केलेत. चांगलं षटक म्हणावं लागेल. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 9 धावा. 9 धावा 6 चेंडू. मॅच आता जर पाहिलं तर दोन्ही बाजूने समसमान आहे. एकीकडे वाटलं होतं की सहज इथे सामना जिंकेल सिद्धिविनायक राबाडे टीम, पण अनिकेतने विकेट प्राप्त केली. डॉट बॉल हाताळले. त्यामुळेच कुठेतरी इथे समसमान संधी आहे. मयूर वाणी शेवटचे षटक हाताळण्यासाठी येतोय. आणि मागचे काही चेंडू जर पाहिले तर पहिल्या बॉलवर षटकार लागल्यानंतर सिंगल आली आणि त्यानंतर आपण मागचे 4 बॉल मध्ये अगदी प्रकाश राठोडला स्ट्राईक पासून वंचित ठेवण्यात आलं. शेवटची ओव्हर आहे. 6 बॉल 9 धावांची आवश्यकता. मयूर वाणी पहिलाच बॉल समोरच्या दिशेने स्ट्रोक चांगला आहे आणि बाउन्स. 4 धावा मिळतील. गंगाधर इंगोलेच्या डोक्यावरून चेंडू होतोय. फरार चेंडू सीमारेषा पार. चौकार. आता इक्वेशन बॉल टू रन्स पुन्हा एकदा आला. पुन्हा एकदा पारडं जड आता राबाडे टीमचं पाहायला मिळतोय. जिकडे इक्वेशन आहे 5 मध्ये 5 करायचे आहेत. 5 बॉल 5 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता. वाटा मॅच. पहिला सामना हाय व्होल्टेज. खोलवा टपाचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. काय घडलंय. आता 4 मध्ये करायचे 5 धावा. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळेच या 5 धावा तुम्हाला कराव्या लागतील. मागचा बॉल जर पाहिला तर खोलवा टपाचा चेंडू आहे. मॅच अजूनही जिवंत आहे. सुपर सामना. 4 बॉलचा सामना बाकी आहे. 4 मध्ये 5 करायचे. श्रीकृष्ण देवा वर्सेस सिद्धिविनायक राबाडे टीम. अप्रतिम असा सामना पाहायला मिळतोय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय.
इथे देखील प्ले अँड मिस डॉट बॉलची सांगता होतीये. मागचे 7 बॉल मध्ये प्रकाशला नॉन स्ट्राईक एंड वर ठेवलं गेलाय. ही एक चिंतेची बाब असेल. आता 3 मध्ये 5 करायचे आहेत. 3 बॉल 5 धावा. व्हॉट अ मॅच. काय संघर्ष केलाय श्रीकृष्ण दिवा टीमने. काय पलटवार केलाय श्रीकृष्ण दिवा टीमने. कौतुक करावं लागेल मयूर वाणीचं, कौतुक करावं लागेल निकेत पाटीलचं. सुपर ओव्हर, सुपर गोलंदाजी. 3 बॉल 5 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका. मॅच झाली फिनिश. नो सिंगल नो डबल. अकोट टप्प्याच्या बॉलला शॉट अंपुल केला जातोय आणि श्री सिद्धिविनायक राबाडे टीम ने बलाढ्य श्रीकृष्ण दिवा संघाला पराभूत केलाय. अवघे 2 चेंडू ठेवून हा सामना जिंकलाय. वेल प्लेड. आणि मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट, मिस्टर प्रकाश राठोड ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच. वेल प्लेड श्री सिद्धिविनायक राबाडे टीम आणि हार्ड लक श्रीकृष्ण दिवा संघ.